वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनाचे आपण खूप सहज म्हणतो, पण आपल्या शहरी जीवनामध्ये आपण या वृक्षवल्ली वनचरे यांच्यापासून किती लांब गेलेलो आहेत आपल्यालाच कळत. अंदमानमध्ये असताना मला एक खूप समृद्ध करून घेणारा अनुभव मिळाला. त्याविषयी मी विस्ताराने लिहिला आहे पद्मगंधा दिवाळी अंकामध्ये. तुमच्यासाठी आता मी घेऊन येत आहे माधवी कुलकर्णी यांनी लिहिलेला माझ्या जंगल यात्रा. अभिवाचन गौरी तामण. ऐकूया. माझ्या जंगल यात्रा. लेखिका माधवी कुलकर्णी. आयुष्य मुंबईसारख्या वेगवान, गर्दीच्या आणि इमारतींच्या जंगलात गेल्यामुळे असेल, कळत्या वयापासून चेंज म्हणून, ब्रेक म्हणून सारखं कुठेतरी जावंसं वाटे. त्यामध्ये विविध ठिकाणं असत, प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट असत, पण त्याबरोबरच समुद्रकिनारे, डोंगरदऱ्या आणि जंगलही असत. मला माझी पहिली जंगल यात्रा आठवते, ती मात्र लहान वयातली. माझे वडील नोकरीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधल्या जलपैगुडी इथं होते. आई आणि आम्ही दोघं भावंड शाळेमुळे मुंबईतच राहत होतो. मी शाळेत बहुधा 8वी-9वीत असेन. उन्हाळ्याची सुट्टी लागली की जलपैगुडीला तर जात असूच, पण वडील त्या सुट्टीत इतरही काही प्लॅन करत. तसं एका वर्षी आम्ही आसाममधल्या काझीरंगा जंगलात गेलो होतो. त्या जंगलाचं अत्यंत ठळक इम्प्रेशन म्हणजे अत्यंत घनदाट जंगल. हत्तीवर बसून पहाटे पाण्यावर येणारे प्राणी पाहायला जायचं, तर एकाही वाटेवर आम्हाला झाडाझुडपांनी खरचटलं नव्हे बोचकारलं नाही असं झालंच नाही. एवढ्या प्रचंड हत्तीवर बसूनही दोन्ही बाजूनी तितकी उंच असणारी झाडं आणि गवत आणि त्यात मुद्दाम केलेल्या हत्तीसाठीच्या रानवाटा. त्या वयात जंगलाबद्दल कुतूहलाबरोबर भीतीही वाटल्याचं आठवतं, पण ती भीती हवीशी वाटत होती. म्हणजे रहस्यमय चित्रपट बघताना अत्यंत थरारक प्रसंगी आपण डोळे मिटून घेतो, पण चित्रपट पाहायचं सोडत नाही, अगदी तसंच काहीसं. जंगलाचं दर्शन अफाट होतं. पुष्कळ आत गेल्यावर पाण्याची तळी आणि विस्तारलेला मैदानी प्रदेश, जिथे आम्हाला हत्ती, हरणं, गवे कळपाने दिसले. राणीच्या बागेत हत्ती वगैरे पाहिलेले होते, पण या हत्तींच्या समोर ते फार मामुली वाटले. त्या ट्रीपमध्ये बघितला महाकाय सुप्रसिद्ध एक शिंगी गेंडा. काझीरंगा जंगलाचं गेंडा हे वैशिष्ट्य आहे. असं म्हणतात की जगातले 2/3 एकशिंगी गेंडे काझीरंगामध्ये आहेत. जंगलात वाघ, सिंह बघितले का असं सर्वसाधारणपणे विचारतात, पण या जंगलात गेंड्याची ऐट. जबरदस्त दर्शन होतं ते. अत्यंत कुरूप, निर्बुद्ध वाटणारं रूप आणि त्याची ती अवगुणदर्शक गेंड्याची कातडी. त्याच्या त्या शिंगातली ताकद दुरूनही जाणवत होती. या जंगलात मोठे मोठे तलाव आहेत, ज्यात मनसोक्त डुंबणाऱ्या अवाढव्य रानम्हशी, पाणघोडे त्यांच्या मित्रमैत्रिणींसमवेत डुंबत होते. पाणघोडे दिसायलाच इतके आळशी वाटले की पाण्यातून उठणार कधी, काही हालचाल करणार तरी का असं वाटलं. 3-4 दिवसांच्या आमच्या तिथल्या वास्तव्यात पाऊस, सर्द हवा, चिखल आणि डास यांचा सामना करत आम्ही परतलो. ते मी जबरदस्त ताप घेऊनच. तो निघाला मलेरिया. आणि ही गोष्ट साधारण 46-47 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळी जंगल आणि मलेरिया याचं अतूट नातच असे. असो, पण माझं हे पहिलं जंगल दर्शन माझ्या मनात चिक्कार भटकावं, नवनवीन प्रदेश पाहावेत ही इच्छा मात्र रुजवून गेलं. पुढे यथावकाश कान्हा नॅशनल पार्कची ट्रीप ठरवली. ट्रीप काटकसरीत करायचं ठरवून आम्ही निघालो. आमच्या प्रवासाचा सुरुवातीचा पॉईंट होता बिलासपूर. तिथून मंडला गावाच्या ठिकाणी विचित्र वेळी पोचून एका डेंजर लॉजमध्ये 3-4 तास काढायचे असं ठरलं. सकाळी मंडल्याहून बस करून कान्हाला पोचलो. मध्य प्रदेश टुरिझमच्या डॉर्मेटरीचं 1 दिवसाचं बुकिंग केलं होतं. गेटमधून आत शिरता क्षणी जाणवलं की आपण फार मोठ्या जंगलात प्रवेश करतोय. गेटवर जीप ठरवली आणि तिथेच असं कळलं
की अमुक ठिकाणी वाघ दर्शन देतोय. मग काय, रूमवर न जाता तसंच सामानसुमान जीपमध्ये चढवून पळालो वाघ पाहायला. एका ठराविक ठिकाणी जीपमधून उतरून हत्तीवर सवारी केली आणि निघालो पुढे. कान्हा जंगलाचा विस्तार खूप मोठा आहे आणि ज्यात वाघांसाठी संरक्षित क्षेत्र आहे. त्या वयात वाघ बीग पाहण्याचं भलतंच आकर्षण असतं. त्यातून गेल्या क्षणी वाघ बघायला मिळणार या कल्पनेने आम्ही अगदी रोमांचित झालो आणि त्याप्रमाणे तो आम्हाला दिसलाही. ऐन दुपारीही आत अंधारच होता. तो त्याच्या मार्गाने डौलात चालला होता. दूर होता अर्थात. त्या हत्ती सफारीत गवे जथ्याजथ्याने दिसले, जणू गायींचे कळप. बरोबरचा मार्गदर्शक सांगत होता की आपल्याला आता परतावं लागेल. आम्ही जीपपर्यंत परतलो आणि जीप संथ गतीने चालवण्याची चालकाला विनंती केली. जंगलात नीरव शांतता, काहीही न बोलण्याचा, आवाज न करण्याचा नियम. त्यामुळे सतत गजबजाटात राहणाऱ्या आम्हाला काही वेगळंच जाणवू लागलं. आजूबाजूचे उंच वृक्ष, किड्यांचा आवाज आणि मधूनच एखाद्या पक्ष्याचा आवाज. जीप बंद करून ती शांतता आम्ही शोषून घ्यावी असं वाटायला लागलं. आमचा थिल्लरपणा, आचरटपणा गायब झाला होता. तिथे प्रथम जंगलाची स्पंदनं जाणवली आणि ती अनुभवली पाहिजेत असं वाटलं. आजूबाजूचे उंच उंच वृक्ष बघताना असं वाटलं की ह्यांचं एकमेकांशी काय नातं असेल. वर्षानुवर्षे इथे असलेल्या या झाडांना शेजारचं एखादं छोटं झाड वाऱ्या पावसात उन्मळून पडलं तर काय वाटत असेल. वनस्पतींना भावना असतात असं सिद्ध झालंय, तर याविषयी आणखी काही संशोधन झालं असेल का? जंगलात जाणं म्हणजे नुसते वाघसिंह बघणं आणि काही साहस करणं असं नसून तो एक अंतर्मुख करणारा अनुभव आहे हे प्रथम ठळकपणे लक्षात आलं. आमच्या रूमवर गेलो आणि खुश झालो. स्वच्छ खोली, स्वच्छ आवार आणि अर्थात शांतता. तिकडचा केअरटेकर सांगत होता की रात्री बाहेर पडू नका, कोल्हे अस्वलं सहजपणे येत असतात. जेवण झाल्यावर व्हरांड्यात खुर्च्या टाकून शांत बसलो. प्रत्येकजण स्वतःतच होता, तरीही त्यामध्ये एकतानता होती. हे काहीतरी भलतंच होतं. जंगलाची किमया. थंडी चांगलीच जाणवायला लागली तसे आज झोपायला गेलो. सकाळी खूपच लवकर उजाडतं, त्यामुळे जाग आली आणि तीही मोराच्या केकांनी. बाहेर वरांड्यात धावलो तर आवारात 5-6 मोर आपल्यातच दंग होऊन केअरटेकरने घातलेले दाणे टिपत होते. तो त्यांचा रोजचा रिवाज होता. आम्ही आयुष्यात इतके मोर एकत्र नैसर्गिक वातावरणात प्रथमच पाहत होतो. पाहतच राहिलो. मला एकदम उशी रेग्यांची सावित्री आणि लच्छीची मोराची गोष्ट आठवली. काही वेळाने आपल्याला आवरून पुन्हा हिंडायला जायचंय याचं भान आलं. आम्ही पुन्हा जंगल फिरायला बाहेर पडलो. यावेळेस जीपने दुसरा मार्ग घेतला. जंगलात आम्हाला सगळेच मार्ग सारखे वाटत होते. कान्हाचं वैशिष्ट्य वाघ हे तर आहेच, पण भारतात फक्त याच जंगलात सांबर म्हणजे बारशिंगा दिसतो. एके ठिकाणी जीप चालकाला थोडं चालू देण्याची विनंती केली. त्याने एका सुरक्षित स्थळी फक्त पाय मोकळे करण्यापुरती चालायची परवानगी दिली. मस्त वाटलं. इथे हे सांगितलं पाहिजे की जीपच्या किलोमीटरप्रमाणे पैसे द्यायचे होते, तेव्हा प्रति किलोमीटर 4 रुपये रेट होता. अर्थात तेव्हाच्या आमच्या स्टँडर्डने तेही जास्तच होते. त्यामुळे वाटेल तशी जीप फिरवली आहे असं करता येण्यासारखं नव्हतं. आम्हाला त्या मीटरकडेही लक्ष ठेवणं भाग होतं. थोडं पुढे गेलो की पैशांचा विचार मनात येई आणि अरे मीटर पडलं असे आम्ही हळूच ओरडत असू. तो अर्धा दिवस आत जाण्यात आणि अनेक प्रकारचे पक्षी, माकडं, हरणं, सांबर, हत्तींचे कळप आणि पुन्हा पुन्हा दिसणारे बायसन पाहण्यात गेला आणि दुपारी डॉर्मेटरीत सामानासाठी परतलो. राहण्याचा काही जुगाड करून आपण पुन्हा आत यायचंच असं ठरवलं. आम्ही खटियाला आलो. तिथे मचाण नावाचं एका माजी सैनिकाचं रेस्टॉरंट होतं. तो माणूस फार भला होता, गप्पिष्ट होता. तिकडून पुन्हा जंगलात जायचं म्हणजे बाहेर यायची वेळ पाळता येण्यासारखी नव्हती. म्हणून त्याला विचारलं
की पायी फिरायला जाऊ शकतो का? तो म्हणाला की इथे तशी थोडी मनुष्यवस्ती आहे, फार धोका नाही. आम्ही सुटलोच लगेच. 400 मीटर गेलो असू तर आम्हाला गडगडाटाचा आवाज झाल्यासारखं वाटलं. पाऊस? आत्ता? आकाश तर स्वच्छ दिसत होतं. तसेच पुढे निघालो. परत तसा आवाज आणि त्याबरोबर खूप पक्षी आणि इतर प्राण्यांचा आवाज. एकाच क्षणी आम्हा सगळ्यांच्या एकदम एक गोष्ट लक्षात आली. वाघ. वाघ असू शकतो. आम्ही धूम पळत सुटलो. आमच्या मचाण मालकाला हे सांगितल्यावर तो म्हणाला की तुम्ही लगेच पळालात ते बरंच झालं, पण तसंही वाघ खूप दूर असणार. जंगलात दूरपर्यंत आवाज येतो. त्याच ओघात तो म्हणाला की आता मात्र बाहेर पडायचं नाही. रात्री शेकोटीपाशी बसून आम्ही त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. सैनिकी पेशानंतर हे एकदम रेस्टॉरंट कसं सुरू केलं असं विचारलं तेव्हा तो म्हणाला की गावात आमचा हाच व्यवसाय होता. मला जंगलाची खूप आवड असल्यामुळे मी ठरवलं की इथे सुरू करायचं रेस्टॉरंट. मला मजा येते. प्राणी, पक्षी आणि माणसं एकत्र राहत असल्यासारखं वाटतं. त्याचं ते वाक्य ऐकून मी चमकलेच. म्हणूनच निसर्गाच्या जवळ असणारी माणसं दिलदार, साधी आणि कृतज्ञ असतात का? निसर्ग साखळीचा एक भाग म्हणून राहतात आणि एवढ्या मोठ्या पसाऱ्यात आपण कोणीच नाही याची नकळत जाण ठेवून असतात. मनात आलं, याकडे आपण फक्त रोमांचक घटना म्हणून बघतोय आणि मजा घेतोय. ज्यांचं आयुष्यच इथे जातं ते किती धोक्यात जगत असतात. इथले आदिवासी रोजच्या जगण्यासाठी किती पायपीट करत अस्वल कोल्ह्यांचा सामना करत राहतात. आपल्याला मानवी झगड्याबद्दल किती पुस्तकी माहिती आहे आणि तरी आपण पढत मूर्खासारख्या कसल्या कसल्या गप्पा करत असतो. जंगलातली दुसरी रात्र सरली आणि सकाळी नाश्ता करून आम्ही आमच्या पैशात परवडेल इतपत परत थोडा वेळ जीपने हिंडायचं ठरवलं. दुपारनंतर परतीच्या प्रवासाला लागायचं होतं. त्याप्रमाणे 5-6 किलोमीटर आत गेलो. त्यावेळेस खास काही दिसलं नाही, पण तशी जरूरही वाटली नाही. जंगलानेच मोहवलं होतं. अखेर ती रपेट आवर्ती घेऊन आम्ही परतलो ते पुढे जबलपूरला जाण्यासाठी. आयुष्यातल्या या टप्प्यापर्यंत जंगलाचा अधिक सखोल अर्थ जाणवायला लागला होता. आपण ज्या हेटाळणीने जंगल राज असा शब्दप्रयोग करतो तो चुकीचा वाटायला लागला. तिथे कोणताही प्राणी उठून कोणाचीही केव्हाही शिकार करत नाही, जे खरं तर माणसांच्या दुनियेत होतं. सतत स्पर्धा आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यात माणसाचं आयुष्य जातं. निसर्ग नियमानुसार गुण्यागोविंदाने अगर हिंसा करून जगतात ते प्राणी. जीवो जीवस्य जीवनम या मूळ तत्वावर जंगलाचा कारभार चालतो. माणसाने यातूनच प्रगती केली. अनेक संस्कृती जगात निर्माण झाल्या आणि खूप काही मिळवून झालं, पण तरी माणसातलं श्वापद पूर्णपणे नेस्तनाबूत कुठे झालंय? एक सुंदर संध्याकाळ आठवते, ती पेरियार जंगलातली. जंगल सफारी म्हणजे हत्तीवर बसून प्राणी पाहणं, यातली मजा हळूहळू कमी व्हायला लागली होती. नुसतं जंगलात असण्याचाच आनंद कळायला लागला होता. हे म्हणजे साध्यापेक्षा तोपर्यंतचा प्रवास आनंददायी असतो तसंच झालं. तोच चिरकाळ टिकतो. दुपारी अशीच एक रुटीन सफारी झाल्यावर पेरियार सरोवराच्या काठी तिन्ही सांजेला शांत बसले होते. आजूबाजूच्या झाडांची प्रतिबिंब, संध्याकाळचा तांबूस रंग त्या पाण्यात मिसळला होता. त्या संथ पाण्यात मला शांतताही पहुडली आहे असं वाटलं. प्रकाश आणि सावल्या यांच्यातून निर्माण झालेलं मनोहारी चित्र. एक कॅमेरा लावून शांत शूटिंग करावं या मोहात पाडणारं. पण का कुणास ठाऊक, मला ते सगळं कॅमेराबद्ध करावंसं वाटेच ना. हा निसर्ग कशातच बद्ध होणारा नाही. तसं आपण करतो ते फक्त नंतरच्या स्मरणरंजनासाठी. त्या वातावरणातच समाधान होतं. हा आनंद मला माझ्या पंचेंद्रियात घेऊ दे, पुरेसं आहे तेवढं असं वाटलं. एक प्रकारची निरासक्त तृप्ती. ती संध्याकाळ
काहीतरी गूढ दैवी अनुभूती देऊन गेली, जिचं वर्णन करणं कठीण आहे. प्राणी जंगलात राहतात आणि जंगलं घनदाट असतात, ही सर्वसाधारण धारणा असते. पण टांझानियाच्या सेरेंगेटी नॅशनल पार्कला साधारण 30 वर्षापूर्वी गेले होते, तेव्हा या कल्पनेला छेद गेला. तिथे आपल्याकडे न दिसणारे जिराफ, झेब्रा, आफ्रिकन हत्ती असे प्राणी भरपूर पाहिले, पण घनदाट जंगल असं नाही. जवळजवळ 14,000 किलोमीटर क्षेत्रफळाचा हा पार्क खूपसा विस्तीर्ण गवताळ मैदानं आणि वॉटर बॉडीजने व्यापलेला आहे. सिंहाचे पूर्ण कुटुंब एका हरणावर ताव मारताना बऱ्यापैकी जवळून बघितलं. त्यांच्या जवळपास झेब्रे, कुत्रे निर्धास्त होते. त्यांना याची बहुधा खात्री होती की सिंह म्हणजे माणूस नसल्यामुळे भरल्या पोटी तो हव्यासाने आपली शिकार करणार नाही. या प्रवासात सगळ्यात आवडलं ते जिराफ. जिराफाच्या नजरेत मला नेहमी करुणा वाटते. त्याचं ते निरुपद्रवी रूप आणि झाडांचा पाला खाऊन त्यांची निष्पर्ण केलेली झाडं बघताना वाटत होतं की यांना बहुधा कोणी शत्रूच नसतील. साधारण 12 वर्षांपूर्वी आम्ही मित्रमैत्रिणींनी एक ट्रीप ठरवली होती. आनंदवन, हेमलकसा, शोधग्राम. या ट्रीपला मी मनातल्या मनात नाव देऊन टाकलं, चित्तशुद्धी यात्रा. इतक्या मोठ्या माणसांना भेटायचं म्हणजे शुद्ध अंतःकरण घेऊन जाणं आणि ते तसंच जास्तीत जास्त पुढेही टिकेल असं स्वतःशी वचन मागणारी माझी ही चित्तशुद्धी यात्रा. त्याप्रमाणे आनंदवनात डॉक्टर विकास आमटेंना भेटलो. कुष्ठरोग्यांनी निर्माण केलेला तो अतिशय सुंदर परिसर बघून अत्यंत भारावून गेलो होतो. त्यांना पुढे डॉक्टर प्रकाश यांच्याकडे जायचं आहे हे सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की जवळजवळ 7 ते 8 तासांचा प्रवास आहे आणि तोही पुष्कळसा जंगलातून, आणि तो नक्षली भाग आहे. तेव्हा लवकर निघा म्हणजे दिवसा उजेडी पोचाल. त्यावेळीही नक्षलवाद्यांच्या कारवाया चालू होत्या, त्यामुळे काळजी होतीच. तसे सकाळी लवकर निघालो. जंगलाची भीती वाटत नव्हती, पण माणसांची वाटत होती. ती वाट फार सुंदर होती. रस्ता बऱ्यापैकी रुंद होता. डिसेंबरमधला गारठा आणि बाहेरचं कोवळं ऊन, दुतर्फा उंच झाडं आणि त्या झाडांच्या आत नजर पोचेल तिथपर्यंत सगळीकडे मोठे वृक्ष. तिथे पसरलेला किंचितसा काळोख. थोडं थांबायचा मोह आवरला. त्या संपूर्ण वातावरणात एक नाद भरून राहिला होता. काही वेळाने मला वाटलं, तो माझ्या आतलाच आहे. अमुक एक आवाज नाही, एक नाद, खोल खोल स्वतःत नेणारा, गुंगी आणणारा. तो पूर्ण प्रवास एकमेकांशी काही न बोलता झाला. पुढे डॉक्टर प्रकाश आमटे आणि नंतर डॉक्टर अभय आणि राणी बंग यांना भेटून श्रीमंत झालो. तिकडून येताना ताडोबाला जायचं ठरवलं होतं. तिथल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या खोल्या बुक झाल्या होत्या. ते लोकेशन अत्यंत सुंदर होतं. तिथे संध्याकाळी पोचलो होतो, त्यामुळे बाहेर पडायला वाव नव्हता. काही वेळा वातावरणच असं असतं की दंगा मस्ती करायचा मूड नसतो, प्रसन्न वाटत असतं. पण आपण आपल्याशीच असावं असं काही वाटतं. तशी ती संध्याकाळ होती ऐन जंगलात. दुसऱ्या दिवशी उजाडायच्या आत थोडंसं आधी पायी फेरफटका मारायला बाहेर पडलो. मुळात रोज उजाडताना पाहणं हाच मला एक मोठा चमत्कार वाटतो. आदल्या दिवशीच्या कोणत्याही अप्रिय दुःखद घटना विसरून माणूस नव्या उमेदीने जीवन जगायला लागतो. अगदी कोणाचाही मृत्यूसुद्धा या चमत्काराने ओलांडला जातो. शांतपणे चालत असताना वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाजच सांगत होते, सगळं मंगल आहे, ऑल इज वेल. हळूहळू उजाडायला लागलं. इतकी विविध प्रकारची झाडं आणि वनस्पती, आणि आपल्याला किती ओळखता येतील. हाताची बोटंसुद्धा खूप होतील, त्यातही ओळखू शकू ती केवळ उपयुक्ततेमुळे माहीत असलेली. एक निसर्गच असा आहे की ज्यामध्ये प्रत्येकाला स्थान आहे. त्याची उपयुक्तता काय आहे हे निसर्गाने ठरवलेलं नाही. निसर्ग म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. माणूसही त्याच नियमात बांधला आहे, पण त्याला त्याची जाण क्वचितच होते आणि तीही दीर्घकाळ टिकत नाही.
तो स्वप्न बघतो, त्यात बेहोश होऊन आनंद मिळवतो आणि त्यावेळेला हे विसरतो की ज्या घटनेमुळे आपल्याला हा आनंद झाला आहे तो आनंद कायम राहणार नाहीये. आनंदामागून दुःख, पुन्हा आनंद असं चक्र चालू राहणार आहे. घटना आनंद किंवा दुःख देऊन जातात. आपल्याबरोबर राहते ती आपली वृत्ती. आला क्षण समरसून जगणं फक्त एवढंच करता आलं पाहिजे. नसत्या चिंता, ईर्ष्या, राग का असावा मनात? या जंगलाला त्याचा भूतकाळ माहिती नाही, भविष्यकाळ माहीत नाही, तरीही ते आहे, भक्कमपणे आहे, असं जगता आलं पाहिजे. आम्ही 20-25 मिनिटे चाललो, पण आत एक ऊर्जा भरून राहिली. सकाळी मग जंगलात भटकंती, वाघाबरोबर जवळजवळ 20 मिनिटांचा सहवास वगैरे रोमहर्षक गोष्टी झाल्या. पण मनात राहिलं ते जंगलात थोडा वेळ पायी चालणं. चित्तशुद्धी यात्रेचा परमोच्च बिंदू.